सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे, मात्र ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज प्रथमच मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणावर भरल्याचं पाहायला मिळालं। बाजार समितीचा वार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक झाली होती। बाजार समितीत भाजीपाल्याला भाव देखील अत्यंत कमी मिळत आहे, मात्र अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे झालेले नुकसान लक्षात घेता ग्राहकांचा अल्प प्रतिसाद बाजार समितीत असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांचेही नुकसान होत असून भाजीपाल्याला जास्तीत जास्त भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं। तसेच होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला सडून जाण्याची भीती देखील व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे। मी मनोज जाधव, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पावसाअभावी गेल्या अनेक दिवसापासून भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, परंतु ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसादामुळे मालाला उठाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं प्रचंड नुकसान होत आहे। त्याचप्रमाणे आता ही जी आलेली जी अतिवृष्टी आहे त्यामुळे शेतकऱ्याचा माल सडून जाण्याची खूप मोठी शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी व्यापाऱ्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जी आवक वाढ झालेली आहे, शेतकऱ्यांच्या नुकसानाबरोबर आणि बाहेरील ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे त्यांचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचंही त्याचबरोबर नुकसान होणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।